नमस्कार सर्वांना. आज आपण पुन्हा एकदा बांधकाम कामगाराची अतिशय उपयुक्त अशी जी योजना आहे, शिष्यवृत्ती योजना म्हणजे बांधकाम कामगारामध्ये तुमचा मुलगा कितवीला जरी शिकत असला तर त्याला बांधकाम कामगारातून मिळणार भरघोस अशी शिष्यवृत्ती. 2,500पासून तर 1,00,000पर्यंत बांधकाम कामगारामध्ये शिष्यवृत्ती भेटते. पण त्याच्यामध्ये आता बरेच बदल करण्यात आलेले आहेत आणि जर तुम्ही शिष्यवृत्ती भरली आणि जर तुम्हाला शिष्यवृत्ती भरून भरपूर दिवस झालेला असेल, तुम्हाला शिष्यवृत्ती आली नाही आणि त्याच्यात आता कोणकोणते बदल झालेले आहेत, जर तुम्ही हे बदल जर लक्षात घेऊन जर असे काम केलं नाही, तर तुम्हालाही यापुढे शिष्यवृत्ती येणार नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या चॅनलला जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन योजनेचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. तर बांधकाम कामगारामध्ये शिष्यवृत्तीच्या योजनेसंदर्भात बरेच अपडेट आलेले आहेत. ते कोणकोणते ते महत्त्वाचे आपण जाणून घेऊया. तर बांधकाम कामगारामध्ये आपण जे स्कॉलरशिपचा फॉर्म भरत होतो, तर तो स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना आता तुम्हाला त्याच्यामध्ये तुमची जे हमीपत्र आहे, तर ते हमीपत्र तुम्हाला आता जोडावं लागणार आहे. तुम्ही जर दुसऱ्या कोणत्या योजनेतून तुम्हाला जर स्कॉलरशिप भेटते, शिष्यवृत्ती भेटत असेल, तर तुम्हाला बांधकाम कामगारातून आता स्कॉलरशिप भेटणार नाही. जर तुम्हाला दुसऱ्या योजनेतून 10,000च्या कमी जर स्कॉलरशिप भेटत असाल, तर तुम्ही बांधकाम कामगार योजनेतून पात्र आहात. पण जर तुम्हाला 10,000पासून जास्त जर स्कॉलरशिप दुसऱ्या योजनेतून जर तुम्हाला भेटत असेल, तर तुम्हाला बांधकाम कामगाराचा अर्ज केला तरी तुम्हाला बांधकाम कामगारातून स्कॉलरशिप भेटणार नाही. ही महत्वाची अशी अपडेट आहे. तर बघा, बांधकाम कामगार विभागाचा जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल, तर आता विद्यार्थ्यांची सरळ आयडी महत्वाची आहे. जर तुमचा विद्यार्थ्याची सरळ आयडी टाकली तर त्याचं ऍडमिशन कुठं आहे, काय आहे सर्व तुम्हाला समजणार आहे. तर सरळ आयडी सुद्धा महत्वाची आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं बोनाफाईड असेल, आयडेंटिटी कार्ड असेल, राशन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, हे सर्व डॉक्युमेंट, बँक पासबुक ज्या बांधकाम कामगाराचं असेल, हे सगळे डॉक्युमेंट तर महत्वाचे आहेत. त्याच्यासोबतच आता एक संपत्ती पत्राचा सुद्धा फॉर्म जोडावा लागत आहे. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही कुठल्याही योजनेचा दुसरा लाभ घेत नाही आहेत आणि तुम्ही जर या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल तर त्यांना बरोबर समजतं तिथं तुमचा आधार नंबर वगैरे टाकल्यानंतर. तर बघा, बांधकाम कामगारामध्ये ही खूप महत्वाची अपडेट होती, ज्याच्यामध्ये बांधकाम कामगाराची जर तुम्हाला संमती पत्राचा फॉर्म तुम्हाला झेरॉक्स काढून त्याच्यावर सर्व लिहून त्या पालकाची सही वगैरे करून तुम्हाला तो अपलोड करायचा आहे. अपलोड केल्यानंतर बघा, म्हणजे बरेचसे जे बांधकाम कामगार आहे, ते बांधकाम कामगार काय करतात, आपलं राशन कार्ड मध्ये खाडाखोड झालेले असतात आणि तसंच राशन कार्ड हे अपलोड करतात. तर तसं राशन कार्ड अपलोड केल्यानंतर बऱ्याच वेळा 3-4 महिने झाल्यानंतर तुम्हाला तो रिजेक्टचा मेसेज येतो. तर तसा रिजेक्टचा मेसेज येऊ नये म्हणजे तुमचे 3-4 महिने तसेच वाया जातात. तर त्यासाठी तुम्ही आताच ऑनलाईन पद्धतीनं राशन काढा, ऑनलाईन पद्धतीनं रेशनची झेरॉक्स काढा आणि ती झेरॉक्स ऑनलाईन पद्धतीने अपलोड करा. म्हणजे तुमचं रिजेक्ट होणार नाही. डॉक्युमेंट अपलोड करताना सगळे पीडीएफ स्वरूपात चांगल्या क्वालिटीचे डॉक्युमेंट ऍड करा, जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही. तुमचा प्रवेश दिनांक असेल, तुमची कॉलेजची ईमेल आयडी असेल, तुमचा कॉलेजचा फोन नंबर असेल, तो डिजिटल पद्धतीने जर तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये शिकत असाल तर तुम्ही गुगलवर सर्च करा कोणती ईमेल आयडी आहेत, काय आहेत, हे सुद्धा ते लोक सुद्धा ऑनलाईन गुगलवरच जाऊन सर्च करतात. त्याच्यामुळे तुम्ही गुगलवर जी ईमेल आयडी असेल, जे मोबाईल नंबर असेल, तुमच्या विद्यापीठाचं नाव असेल, म्हणजे तुमच्या हे सर्व माहिती गुगलवर पाहून वगैरे ती पण दोन्ही मॅच करून व्यवस्थित भरा, जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही. तुमचे 3-4 महिने फुकट वाया जातात. त्याच्यामुळे ही महत्वाची अपडेट तुम्हाला सांगत आहे. फॉर्म भरताना हे नक्की काळजी घ्या. तुमचा फॉर्म दुसरं कोणी सीएससी सेंटरवाला जरी भरत असाल तर त्याला विचारा, तुम्ही प्रवेश दिनांक व्यवस्थित टाका, त्यातील तुमचं जे विद्यापीठ आहे ते विद्यापीठ नीट निवडलेलं आहे का, तुमची ईमेल आयडी गुगलवर चेक करा, तुमचा मोबाईल नंबर जो कॉलेजचा आहे तो ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर व्यवस्थित टाकलेला आहेत का, हे सर्व चेक करा. तुमचे जे डॉक्युमेंट लागतात ते पीडीएफ स्वरूपात तुमचं आधार कार्ड, बोनाफाईड, तुमचं बँक पासबुक, तुमचं आधार कार्ड, तुमचं राशन कार्ड, हे सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करा, जेणेकरून तुमचा फॉर्म बांधकाम कामगार विभागामध्ये रिजेक्ट होणार नाही.
बांधकाम कामगारामध्ये तुमचा फॉर्म ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला जी तुमची अपॉइंटमेंट असते त्या अपॉइंटमेंट दिवशी जो बांधकाम कामगार असतो तो तेच ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तुमच्या तालुकास्तरीय जावं लागतं. तिथे गेल्यानंतर तुमचा थंब घेतात, सर्व डॉक्युमेंट तुमचे पडताळणी होते. तिथं व्यवस्थित असलं तुम्हाला शिक्का दिला जातो, तुमचे मूळ कागदपत्र सर्व योग्य आहेत असा तुमचा जो शेअर आहे तो व्यवस्थित चेक करायचा आहे तुम्हाला. जर सर्व मूळ कागदपत्र योग्य असेल तर तुमचा अर्ज आहे तर तो अर्ज पुढे जातो जिल्हा लेवलला आणि जिल्हा ठिकाणी तुम्हाला 4-5 महिन्यानंतर तुम्हाला मेसेज येतो की तुमचा अर्ज प्राप्त झाला आहे आणि हा पुढील प्रक्रियेसाठी पाठवला आहे. असं जर तुम्हाला मेसेज आला तर तिथून पुढे तुम्हाला 10 ते 15 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये जे खातं तुम्ही जोडलेलं आहे त्या खात्यामध्ये तुमचं पैसे जमा होतात. तर अशा पद्धतीने बांधकाम कामगाराची वेगवेगळ्या योजनेची अपडेट असते. तर तुम्हाला अशा नवनवीन योजनेची माहिती हवी आहेत का? तुम्हाला पाहिजे आहेत का? तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाईक करा, तुम्ही कमेंट करा. नक्की अशा नवनवीन योजनेची माहिती आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत राहणार आहोत. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.